आजच्या पत्रकार परिषदेचं कारण कदाचित आपल्याला नाशिक विधान परिषद किंवा अशा पद्धतीचं वाटलं असेल तर ते काही नाही आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 2 दिवसापूर्वी डोंबिवलीमध्ये एक कार्यक्रम झाला. पिंपळेश्वर मंदिराच्या आवारातली जी जागा होती MIDCची, ती 4 एकर 24 गुंठे जागा ही MIDCनं तिथल्या ट्रस्टला दिली आणि त्या ट्रस्टच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तिथल्या सत्कार सोहळ्याला माननीय मुख्यमंत्री महोदय उपस्थित होते, खासदार श्रीकांत शिंदेजी उपस्थित होते, उद्योगमंत्री म्हणून मी उपस्थित होतो, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि त्या जिल्ह्यातली सगळी मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होती. आणि कार्यक्रम उशिरा सुरू झाल्यामुळं कदाचित त्या ठिकाणी उद्योगमंत्री म्हणून मला बोलता आलं नाही किंवा मला बोलायला दिलं नाही, मला माहीत नाही, त्याच्या मला खोलात जायचं नाही. परंतु आज एक बातमी अशी प्रसिद्ध झालेली आहे की पिंपळेश्वरच्या जमिनीच्या बाबतीमध्ये माझ्या कानामध्ये जिल्ह्यातल्या कुठच्या तरी नेत्यानं सांगितलं म्हणून पिंपळेश्वरची जागा द्यायला उशीर झाला आणि त्याची सगळी माहिती माझ्याकडे अशा आशयाची बातमी आलेली आहे. पण खरं तर त्या ठिकाणी मला जर 2 मिनटं मनोगत व्यक्त करायला दिलं असतं तर याची सगळी पार्श्वभूमी मी आपल्यासमोर कथन केली असती. हा काय पिंपळेश्वरचा लढा काल किंवा आज सुरू झालेला नाही. पिंपळेश्वरचा लढा हा वर्षानुवर्ष सुरू आहे आणि वर्षानुवर्ष हा लढा सुरू असताना तिथले विद्यमान खासदार श्रीकांत शिंदेसाहेबांनी पण त्याच्यामध्ये पुढाकार घेतलेला होता आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी देखील पुढाकार घेतलेला होता. परंतु अशा पद्धतीचा एक संभ्रम कोणतरी बातम्या पेरून तयार करण्याचा प्रयत्न करतोय की याच्यामध्ये ठाणे जिल्ह्यातल्या कुठच्या तरी नेत्यानं किंवा लोकप्रतिनिधीनं मला सांगितलं म्हणून याला उशीर झाला. आता तो उशीर खरं का झाला हे जर आपल्याला ऐकायचं असेल तर याचा खुलासा खरं तर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांनीच करणं गरजेचं आहे. कारण कोणामुळं उशीर झाला, कोणाची ती मागणी होती, कोणाची काय मागणी होती. आणि मला तर असं वाटतं की ज्यांनी ह्याच्यामध्ये आम्हाला काही विचारविनिमय केला किंवा काही सल्ले दिले ते काही शिवसेनेचे नेते नव्हते, ते भारतीय जनता पार्टीचेच नेते होते. त्याच्यामुळं जो काही संभ्रम एक निर्माण केला जातोय की याच्यामध्ये शिवसेनेच्या कोणीतरी मला सांगितलं आणि म्हणून पिंपळेश्वरच्या जमिनीसाठी उशीर झाला, तर याचा जर तुम्ही पूर्ण 2.5-3 वर्षाचा पाठपुरावा जर बघितला तर ही पहिली बैठक कधी झाली याची देखील तारीख माझ्याकडे आहे, ती कोणाबरोबर झाली ह्याची देखील तारीख माझ्याकडे आहे. आणि विशेषतः खासदार श्रीकांत शिंदे साहेबांनी जी पहिली मिटिंग घेतली त्याच्यामध्ये खासदार श्रीकांत शिंदे साहेबांवर देखील काही राजकीय दबाव होता की या जमिनीचा आम्ही जो काही निर्णय घेतोय तो निर्णय घेऊ नये. हे श्रीकांतजी शिंदे साहेबांना देखील सांगणारी काही मंडळी होती, त्या नावाचा काय मला आता इथं उल्लेख करायचा नाही. परंतु अशा पद्धतीनं काही वेगळ्या पद्धतीच्या बातम्या पेरून बातम्या तयार करून अशा पद्धतीचं निगेटिव्ह वातावरण त्या मतदारसंघामध्ये निर्माण करण्याचा जर कोण प्रयत्न करत असेल तर ते फार चुकीचं आहे. आणि एखादी चांगली गोष्ट करत असताना मी मगाशीच देखील सांगितलं ना की जर मला त्या ठिकाणी 2 मिनटं बोलण्याची संधी दिली असती तर हा 3-3.5 वर्षाचा पूर्ण प्रवास कसा झाला, त्याच्यामध्ये श्रीकांतजींनी किती मेहनत घेतली, त्याच्यानंतर रवींद्र चव्हाण साहेबांनी किती मेहनत घेतली आणि कुणी काय सांगितलं हे देखील डायरेक्टली इनडायरेक्टली त्या ठिकाणी मी सांगितलं असतं. परंतु आजच्या बातमीमधनं असं एक दिसतं की पिंपळेश्वरच्या जमिनीच्या बाबतीमध्ये स्थानिक, हे जरी त्याच्यामध्ये लिहिलं नसलं तरी स्थानिक कुणीतरी माझ्या कानामध्ये सांगितलं. स्थानिक माझ्या कानामध्ये कुणी सांगितलेलं नाही, माझ्या कानामध्ये कुणी सांगितलं हे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांना, मला डॉक्टर श्रीकांत शिंदेना पूर्ण माहिती आहे, पण मला त्या नावाचा उल्लेख या ठिकाणी करायचा नाही. 2 वर्षामध्ये अनेक बैठका माझ्यासोबत झाल्या, अनेक बैठकातनं पुढं कसं जायचं याच्यावर आपली चर्चा झाली. त्याच्यानंतर ज्यावेळी MIDC आणि महसूल खातं याच्यामध्ये चर्चा करायची वेळ आली त्यावेळी देखील पुन्हा एकदा श्रीकांतजींनी बैठक घ्यायला लावली. तशीच ठीक आहे, रवींद्र चव्हाण साहेबांनी देखील बैठक घ्यायला लावली. परंतु एखाद्या चांगल्या गोष्टीला राजकारण बाजूला ठेवून सगळ्यांनी जर एकत्र प्रयत्न केले, जसं श्रीकांत शिंदे साहेबांनी केला आणि रवींद्र चव्हाण साहेबांनी केला, तर त्याच्या पद्धतीनं चांगल्या मार्गावर आपण जाऊ शकतो आणि चांगला आपल्याला आउटपुट मिळू शकतो. हे पिंपळेश्वर मंदिराच्या जमिनीच्या निमित्तानं सिद्ध झालं. पण तो कार्यक्रम 2 दिवस पूर्वी झाला आणि 2 दिवस 48 तास संपत नाहीत तोपर्यंत काही ठिकाणी बातम्या अशा आल्या की याच्यामध्ये माझे कोणीतरी कान भरून ते थांबवलं. माझं म्हणणं, ज्यांनी आम्हाला सांगितलं, ज्यांनी आमच्याशी चर्चा केली, ज्यांनी पिंपळेश्वर मंदिराच्या संदर्भामध्ये
थांबा म्हणून सांगण्याचा प्रयत्न केला. हे कोण होते हे मला देखील माहिती आहे, माननीय श्रीकांत शिंदे साहेबांना देखील माहिती आहे आणि रवींद्र चव्हाण साहेबांना देखील माहिती आहे. त्याच्यामुळे तो संभ्रम नाहक कुठेतरी शिंदे साहेबांवर किंवा श्रीकांतजींवर येऊन थांबू नये म्हणून राज्याचा उद्योगमंत्री म्हणून या संपूर्ण बातमीचा मी खुलासा केलेला आहे. नाही तर परत काय होतं की ही बातमी आत्ता आली, परत ती इलेक्ट्रॉनिक मीडियावर येणार, परत ती सोशल मीडियावर येणार आणि त्याच्यामधनं उगाचच संभ्रम निर्माण होणार. त्याच्यापेक्षा उद्योगमंत्री म्हणून खरी वस्तुस्थिती काय आहे हे मी आपल्याला सांगितलेली आहे. अजून तिथल्या कार्यक्रमातली अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की ज्या पद्धतीनं त्या कार्यक्रमाला उशीर झाला आणि मुख्यमंत्री महोदयांना देखील तब्येतीचा त्रास होत होता, त्याच्यामुळं कदाचित तिथं उद्योगमंत्री म्हणून मला बोलायला दिलं नसेल, परंतु तिथंच काही खुलासे झाले असतील. परंतु हे खुलासे करत असताना श्रीकांत शिंदे साहेबांनी स्वतःच्या भाषणामध्ये असं सांगितलं की हे सांघिक यश आहे, म्हणजे भाजपा शिवसेना महायुतीच्या सरकारचं हे यश आहे. माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना सुरू झालेली ही कार्यवाही देवेंद्रजी मुख्यमंत्री आल्यानंतर संपली, याचा अर्थ महायुतीच्याच दोन्ही मुख्यमंत्र्यांनी याच्यावर लक्ष ठेवला होता, हे काम करण्यासाठी प्रयत्न केले होते. त्याच्यामुळे हे जे यश आहे हे महायुतीच्या सरकारचं यश आहे, हे काय फक्त उद्योगमंत्र्याचं किंवा एकट्या कोणाचं यश नाही, हे देखील मला या ठिकाणी प्रामाणिकपणानं सांगितलं पाहिजे. आणि आजच्या बातमीतला पूर्णतः संभ्रम दूर व्हावा यासाठी राज्याचा उद्योगमंत्री म्हणून या विषयासाठी मी आपल्याला बोलवलं. आणि म्हणून पुन्हा एकदा सांगतो की माझ्या कानामध्ये जे काही मला कोणी सांगितलं किंवा अन्य ज्या काही गोष्टी झाल्या याच्याशी शिवसेनेच्या कुठच्याही नेत्याचा, खासदारांचा, शिंदेसाहेबांचा काही संबंध नव्हता. आणि म्हणून माझी विनंती आहे की अशा पद्धतीनं बातम्या येणं ही महायुतीच्या दृष्टीनं अतिशय घातक बाब आहे. कारण शेवटी आम्ही सांघिक काम करतोय, एकत्र काम करतोय. अशा बातम्या टाकून किंवा अशा बातम्या पेरून आमच्या महायुतीमध्ये दरार निर्माण होईल असं जर कोणाला वाटत असेल तर त्याच्यामध्ये ते यशस्वी होणार नाही. नाही, पहिली गोष्ट अशी आहे की त्या ठिकाणी माननीय रवींद्र चव्हाण साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये असं सांगितलं की उद्योगमंत्री म्हणून उदय सामंतनं ही जमीन देत असताना काय हालअपेष्टा सहन केल्या आहेत हे त्याला माहिती आहे. त्याच्या कानात कुणी काही सांगितलं हे देखील त्याला माहिती आहे. हे मी जाहीरपणाने इथं सांगू शकत नाही. हे वाक्य रवींद्र चव्हाण साहेबांनी त्या ठिकाणी होतं, प्रदेशाध्यक्ष म्हणून होतं. परंतु हे सगळं करत असताना त्याचा अर्थ असा लावला गेला व्यासपीठावरनं, कारण तिथलं जे राजकारण आहे ते कदाचित महायुतीमध्ये एक संघ महायुती राहू नये म्हणून या बातम्या पेरल्या जात असतील, पण त्याचा थेट शिवसेनेच्या जिल्ह्याच्या नेत्यावर ते काहीतरी जोडलं गेलं. आणि मी शिवसेनेचा शिवसैनिक म्हणून, शिवसेनेचा मंत्री म्हणून हा खुलासा करणं क्रमप्राप्त आहे की याच्यामध्ये शिवसेनेच्या कुठच्याही नेत्याचा, कुठच्याही लोकप्रतिनिधीचा संबंध नव्हता. हे रवींद्र चव्हाण साहेबांना देखील माहिती आहे, मला देखील माहिती आहे, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांना देखील माहिती आहे आणि याच्या पुढे जाऊन सांगतो की माननीय मुख्यमंत्री महोदयांना देखील माहिती आहे. नाही, श्रेय लाटण्याच्या संदर्भामध्ये ही पत्रकार परिषदच नाही. देवाच्या बाबतीमध्ये ज्याला कोणाला श्रेय घ्यायचं ते घेऊ दे. आम्ही पुण्याचं काम केलंय. त्याच्यामुळं श्रीकांतजींनी देखील भाषणामध्ये काय सांगितलं, तुम्ही श्रीकांतजींचं भाषण देखील मुद्दाम जर ऐकलं तर त्याच्यामध्ये रवींद्र चव्हाण साहेबांना, त्याच्यानंतर शिंदे साहेबांना, त्याच्यानंतर देवेंद्रजी फडणवीस साहेबांना, या सगळ्यांना केंद्रबिंदू मानून त्यांनी ते भाषण केलेलं होतं. त्याच्यामुळे श्रेयवादाचा प्रश्नच येत नाही. श्रेयवादाचा प्रश्न जर घ्यायचा असता किंवा श्रेयवाद घ्यायचा असता तर आपण देखील हजारो शिवसैनिक त्या ठिकाणी जमू शकले असतो. तर असं काही तिथं झालं नाही. मला याच्यामध्ये कोणालाही दोष द्यायचा नाही, परंतु या बातम्या ज्या गैरसमज पसरवणाऱ्या दिल्या जात आहेत त्याच्याबद्दलची माहिती पूर्ण आपल्याला असावी आणि आपल्यामार्फत तिथपर्यंत पोचावी यासाठी पत्रकार परिषद आहे. डोंबिवली संपलं. मी गेले 3 दिवस पत्रकार परिषदेमधून सांगतोय की मी शिवसैनिक आहे, मी प्रचंड आशावादी आहे, प्रचंड सकारात्मक आहे. त्याच्यामुळं तुम्हाला कसली त्यांची कशी काय टॅग, आम्ही मराठी काही बोललो, आता असे अनेक शब्द काही लोकांनी वापरलेले आहेत. म्हणजे मी एखादा शब्द वापरला आणि दुसऱ्यानं वापरला असेल तर त्यानं वापरला म्हणून मी वापरला असं कसं होऊ शकतं. आणि मी शिवसैनिक आहे मी अगोदर सांगितलं ना. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की नाशिकच्या बाबतीमध्ये अनेक वेळा गणेश गीतेंची चर्चा झालेली आहे, गोकुळ गीतेंची चर्चा झालेली आहे, गिरीश महाजन साहेबांनी देखील चर्चा केलेली आहे. काल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही गणेश गीतेंशी बोललेले आहेत.
त्याच्यामुळे मला असं वाटतं की आज संध्याकाळपर्यंत त्याच्यावर काहीतरी योग्य तो निर्णय निघेल. शिंदे साहेब आज गीतेंना भेटणार आहेत का? कारण ते मुंबईला यायला निघालेत आणि आज मी भेट घेणार एकनाथ शिंदेची असं ते म्हणाले. नाही, त्यांनी इच्छा व्यक्त केली तर आज माझ्या माहितीप्रमाणे शिंदेसाहेब देखील दिल्लीमध्ये आहेत, पण त्यांनी इच्छा व्यक्त केली तर आम्ही आहोत ना. आम्ही मध्यस्थी करून साहेबांची त्यांची भेट घालून देऊ. 8 खासदार कधी 7 की 8? 7, 8, 15 झाले. नाही, याच्यावर शिवसेनेनं ऑलरेडी भूमिका स्पष्ट केलेली आहे. साहेबांना दुसऱ्या पक्षातले खासदार आणण्यासाठी कुठेही मिटिंग करण्याची आवश्यकता नाही. कुठचे हे खासदार साहेबांना भेटलेले नाहीत. 1.5 महिन्यापूर्वी हीच बातमी चालली की साहेबांना हेच खासदार भेटले, ती परत आता रिपीट झाली. पण साहेब कोणालाही कुठे भेटले नाही. साहेब 2 दिवसापूर्वी देखील आमच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीला, राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला दिल्लीमध्ये होते. आज देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या कार्यकाळाला 12 वर्ष पूर्ण झाली, यासाठी ते दिल्लीमध्ये आहेत. आणि त्याच्यासाठी देखील नरेंद्र मोदी साहेबांचं आम्ही शिवसेनेच्या वतीनं अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देखील देतो की त्यांच्या 12 वर्षाच्या ऐतिहासिक कारकिर्दीमध्ये देशाला त्यांनी आंतरराष्ट्रीय दर्जावर नेऊन ठेवलं. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत देशाची प्रत्येक ठिकाणी दखल घेतली जाईल अशा पद्धतीची त्यांनी परिस्थिती निर्माण केली. त्याच्यामुळे त्यांचं आम्ही शिवसेनेच्या वतीनं देखील मोदी साहेबांचं अभिनंदन करतो. ऑपरेशन टायगर हे बारसं तुम्ही केलेलं आहे. ऑपरेशन टायगर जर काल बघा ना, काल पण प्रवेश झाले. काल कर्जतच्या 20 नगरसेवकांनी प्रवेश केले. तुम्ही ह्याला टायगर ऑपरेशन म्हणा, लायन ऑपरेशन म्हणा, काही कसलंही ऑपरेशन म्हणा, रोज प्रवेश सुरू आहे. माननीय साहेबांनी 2.5 वर्षामध्ये जे काही काम केलं मुख्यमंत्री म्हणून, हे सर्वश्रुत आहे, पूर्ण जनसामान्यांपर्यंत पोहोचलेलं आहे. त्याच्यामुळे भविष्यामध्ये आपण शिंदे साहेबांच्याच नेतृत्वाखाली काम केलं पाहिजे, हे प्रत्येक पॉलिटिकल माणसाला आकर्षण आहे आणि त्याच्या पद्धतीने हे प्रवेश होत आहेत. त्याच्यामुळे तर कालचं टायगर ऑपरेशन कुठं होतं? साहेबांना 20 नगरसेवकांनी विनंती केली, त्यांनी येऊन प्रवेश केला. त्याच्यामुळे रोज प्रवेश सुरू आहेत. कुठच्याही प्रवेशासाठी टायगर ऑपरेशनची आवश्यकता नाही. नाही, पण ते युबीटीचे खासदार आहेत. युबीटीचे खासदार आम्ही प्रवेश करून घेतोय, त्याच्यावर साहेबांची बैठक झाली. हे 1.5 महिन्यापूर्वी हीच बातमी आली होती, ती आता फक्त रिपीट झालेली आहे. असं कुठेही बैठक झालेली नाही. शिवसेनेच्या मंत्र्यांनी नक्की नाराजी व्यक्त केली. माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली की अशा पद्धतीनं उपमुख्यमंत्र्यांकडेच, शिंदेसाहेबांकडेच नगरविकासचं खातं असताना, सिडकोच्या आवारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण होत असताना त्यांनाच बोलवायचं नाही, हे अधिकाऱ्यांना विचारलं पाहिजे, सुनावलं पाहिजे, त्यांच्यावर कार्यवाही झाली पाहिजे, आमची मागणी होती. परंतु मुख्यमंत्री महोदयांचे मी मनापासून जाहीर पद्धतीनं आभार मानतो की ज्यावेळी आमच्या मंत्री महोदयांनी हा विषय काढला, त्याच्या दुसऱ्या क्षणाला मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की ज्या क्षणाला मी नवी मुंबईमध्ये पोचलो एअरपोर्टला आणि शिंदेसाहेब मला त्या कार्यक्रमाला दिसले नाहीत, त्याचवेळी मी याची दखल घेतलेली आहे आणि ज्यांनी कोणी हे कृत्य केलं त्याच्यावर कारवाई करण्यासाठी शोकॉज नोटीस सिडकोला CMOनं दिलेली आहे. हे पहिल्या मिनिटामध्ये त्यांनी सांगितलं, म्हणून आम्ही त्यांचे आभार पण मानले. आम्ही कुठं म्हटलं आमच्याकडे? त्यांच्या स्टेटमेंटवर स्टेटमेंट द्यायची गरजच नाही ना. मी स्वतः सांगितलं की आमच्याकडे कोणी येतच नाही, आमची कोणाशी चर्चाच झालेली नाही, आम्ही कोणाबरोबर साहेबांनी बैठकच केलेली नाही, तर त्यांच्या प्रतिक्रियेला काय उत्तर द्यायचं? माननीय साहेबांच्या आदेशानंतर शिवसेनेची भूमिका स्पेसिफिक मुद्द्यावर आम्ही सगळे मांडतो. त्याच्यामुळे हा प्रश्न माझ्या दृष्टीनं फार मोठा आहे. कोणाला कुठचं खातं मिळणार आहे? आता ते फक्त वाक्य मी परत रिपीट करत नाही. मी ह्याच्यावर काय सांगतो त्याच्यावर नेहमी असं सांगत आलेलो आहे की माझ्या तब्येतीला झेपतील असे जर मला प्रश्न विचारले तर मी त्याचं उत्तर देऊ शकतो. आता कोणाला खातं काय मिळणार आहे, कोणाला ऊर्जा खातं मिळणार आहे, राष्ट्रवादीचं खातं, अर्थ खातं कोणाला मिळणार आहे, हा तर माझ्या म्हणजे हे अभ्यासक्रमाच्या पलीकडचा प्रश्न आहे. मुंबईत नोकरीत भाषिक भेदभाव झाल्याचा आरोप करण्यात एक खासगी कंपनी आहे जिची जाहिरात आलेली आहे आणि त्यामध्ये दिल्ली, गुजरात
ना अशी जाहिरात असेल तर नक्की त्याच्यामध्ये लक्ष घालू आणि जो कोण कंपनीचा मालक असेल त्याला बोलवून घेऊन काय निर्देश द्यायचे ते देऊ. परंतु मराठी भाषेचा आता तुम्ही उल्लेख केला म्हणून अजून एक सांगतो. काल मी अनेक माझ्या पत्रकार सहकाऱ्यांना जो आमच्यावर कायमस्वरूपी एक आरोप होतो की मराठी भाषा भवनाचं काम सुरू नाही, पण ते घरातनं बाहेर पडल्याशिवाय काम सुरू आहे की नाही हे पण कळणार नाही, म्हणून मी आपल्या सगळ्यांना विनंती केली होती आणि अनेक याच्यातली मंडळी तिथं आली होती. आमचं मराठी भाषा भवनचं काम देशातलं सगळ्यात चांगलं मराठी भाषा भवन म्हणजे भाषा भवन जर कुठं होत असेल तर ते मुंबईमध्ये होतं आहे. त्याचं काम उशीर का झालं तर ते बांधकाम जे चालू आहे ते समुद्राच्या पातळीला चालू आहे, त्याच्यामुळे समुद्राचं पाणी त्याच्यामध्ये येत होतं. टेक्निकली त्याला काही गोष्टी कराव्या लागत होत्या म्हणून त्याला उशीर झालं. 2027 डिसेंबरपर्यंत मराठी भाषा भवनचं काम पूर्ण होणार हे काल मी पुराव्यानिशी सिद्ध केलेलं आहे. दुसरं मराठी भाषेच्या बाबतीमध्ये रत्नागिरी, नाशिक, पुणा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर या 8 ठिकाणी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणून जे आमच्याकडे पैसे आता येत आहेत त्याच्यातनं मराठी विकास केंद्र बांधण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. ते देखील मी काल सांगितलं. मराठी भाषेचा स्वतंत्र विभाग जिल्हा स्तरावर सुरू करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ते कार्यालय असेल, त्याला मराठी भाषेचा अधिकारी असेल आणि त्याला पूर्ण कार्यालयाची यंत्रणा दिलेली असेल, हे देखील काल मी सांगितलं. आणि काही मंडळींना जे आम्ही काम केलेलं दिसत नाही त्याच्यासाठी ही देखील जाणीव करून दिली की लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं वैश्विक मराठी भाषा केंद्र करण्याचा जो आम्ही निर्णय घेतला आहे ते पुढच्या 60 दिवसामध्ये किंवा 90 दिवसामध्ये त्याचं उद्घाटन आम्ही लंडनमध्ये जाऊन करणार आहोत. काल प्रशासकीय विभागाचं विभाजन करण्याचा निर्णय घेतला, त्याच्यामध्ये वाढ होईल, त्याच्याने कशी सुसूत्रता येणार आहे त्याच्यामध्ये? नाही, विभाजन नाही केलं. आता उदाहरणार्थ माझं उद्योग व खनिकर्म असं विभाग आहे, तर ते माझ्या मंत्र्याच्या GR मध्ये निघताना सुद्धा उद्योग खनिकर्म आणि जी काय ऑप्शन्स आहेत ते येतात. आता भविष्यामध्ये फक्त उद्योग विभागाचा GR निघेल, प्रत्येक खनिकर्म विभागाचा GR निघेल. जे जे खातं आहे त्या खात्याचाच आता GR निघेल, त्याच्यासाठी ती यंत्रणा बनवली. नाही, विधान परिषदेची निवडणूक इकडची जरी संपली असली तरी बाकी महाराष्ट्रातल्या 11 विधानसभेच्या आपल्या विधान परिषदेच्या निवडणुका चालू आहेत ना. काही ठिकाणी आचारसंहिता आहे. असे निर्णय घेत असताना पूर्ण जेव्हा महाराष्ट्रातल्या निवडणुका संपतील 21 तारखेला किंवा 22 तारखेला रिझल्ट नंतर, त्याच्यानंतर हे निर्णय होतील. नाही, मी काल देखील सांगितलं ना की ज्या चर्चा कोकणाच्या मतदारसंघाच्या झाल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, त्या प्रत्येक बैठकीमध्ये मी होतो आणि जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्यांबरोबर प्रत्येक बैठकीमध्ये ठरलंय ते त्यांनी त्याची अंमलबजावणी करावी. याच्या पलीकडे मी आता काही सांगत नाही. आणि म्हणून भरतशेठ गोगावले हे पालकमंत्री झाले पाहिजेत ही आमची शिवसेना म्हणून नक्की भूमिका आहे. आणि त्याच्यातनं आम्ही कधी 1.5 वर्षामध्ये ढळलेलो पण नाही. त्याच्यातनं मार्ग निघेल आणि लवकरात लवकर मुख्यमंत्री याचा निर्णय घेतील याचा विश्वास आम्हाला सगळ्यांना आहे. विधान परिषदेची जागा महेंद्र दळवी साहेबांच्या घरातली व्यक्ती ज्यावेळी सीट मागं घेते आणि त्यांना बिनविरोध करण्याचा आम्ही सगळे लोक प्रयत्न करतो. भले माझ्या विरोधात 5 वेळा लढलेले सुद्धा बिनविरोध करण्यासाठी त्यांनी मागं घेतले. खरं मागं घ्यायची आवश्यकता नव्हती. जर राहिले असते तर 10-15 मतं पडली असती, पण ठीक आहे, काही लोकांचा बिनविरोध करण्याचा आग्रह असतो, काही लोकांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला. खरं ती बिनविरोध जरी झाली नसती तरी झालेल्या मतदानातलं 90-95% मतदान हे अनिकेत तटकरेंना मिळालं असतं. पण माझ्या मतदारसंघातले जे माझ्या विरोधामध्ये लढलेले उमेदवार आहेत त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेऊन काय साध्य केलं मला माहीत नाही. आम्ही ती निवडणूक जिंकलेलीच होतो आणि ती निवडणूक लढत असताना ज्या ज्या काही गोष्टी झाल्या, ज्या ज्या काही बैठकी झाल्या त्याचा मी साक्षीदार आहे. त्याचे साक्षीदार स्वतः माननीय शिंदेसाहेब आहेत. देवेंद्रजींशी देखील आम्ही चर्चा केलेली आहे. त्याच्यामुळे भरतशेठ गोगावले पालकमंत्री व्हावेत ही आमची इच्छा आहे आणि तीच मागणी आम्ही मुख्यमंत्री मोदयांकडे केलेली आहे. नांदेड भाजपच्या राजूरकरांच्या प्रचारात शिंदेचे आमदार हेमंत पाटील नाही आहेत. त्यावर प्रश्न विचारला असता कोशाच्या दलालीमध्ये मी माझे हात काय करू इच्छित नाही असं वक्तव्य त्यांनी केलं आणि धनदांडग्यांची ही सगळी निवडणूक आहे असं पण कोण म्हटलं? हेमंत पाटील. मी नांदेडच्या निवडणुकीमध्ये मला काही माहीत नाही नक्की उमेदवारी राजूरकरांना दिलेली आहे ना उमेदवारी, तर तिथं काय कोणाचे हवेदावे आहेत माहीत नाही. परंतु एक संघपणानं आम्ही या सगळ्या निवडणुका लढल्या पाहिजेत हेच आमचं धोरण आहे. त्याच्यामुळे हेमंत पाटील साहेबांचा जर काही गैरसमज उमेदवाराबद्दल असेल तो आम्ही नक्की दूर करू. टीएमसी की जैसी स्थिति है उसके बाद संजय राउत जो है सजेशन दे रहे हैं कि अगर विपक्ष को मजबूत करना है तो सबको कांग्रेस को मजबूत करना होगा. कांग्रेस से जो पार्टियां अलग होकर बनी जैसे टीएमसी, एनसीपी, उनको
साथ आना पड़ेगा, यानी कि कांग्रेस को मजबूत करने की बात संजय राउत कह रहे हैं, क्या कहेंगे? नहीं, अगर कांग्रेस को मजबूत करना है तो इंडी अलायंस की जब मीटिंग रहती है तो फिजिकली प्रेजेंट रहना चाहिए ना। ऑनलाइन रह के क्या होगा? इंडी अलायंस तो मजबूत नहीं होगा। इसलिए सुझाव देना बहुत हर एक को हर सुबह हर एक को जम रहा है, लेकिन अगर उधर फिजिकली ये प्रेजेंट रहते और ये बात राहुल जी गांधी को बताते तो अच्छा होता। कामत जी, कांग्रेस की हित की बात कर रहे हैं संजय राउत एक बार फिर, इस पर क्या कहेंगे? नहीं, पहले खुद की पार्टी की हित की बात करनी चाहिए ना। कांग्रेस की हित की बात करने से क्या होगा? खुद की पार्टी जो है वो कहाँ है, उनके कितने नगर पालिका के अध्यक्ष चुन के आए हैं, उनके कितने कारपोरेटर चुन के आए, ये पहला आत्ममंथन या आत्मचिंतन करना चाहिए। बाद में कांग्रेस ने क्या करना चाहिए सुझाव देना चाहिए। Naukri.com के एक विज्ञापन में लिखा गया है कि उनको गुजराती मारवाड़ी कैंडिडेट चाहिए और महाराष्ट्र के, इस पर क्या कहेंगे? नहीं, इसमें हर एक कंपनी ने नहीं लिखा है। एक कंपनी है, उसको हम बुला के लेंगे, ये क्यों किया है, किस लिए किया है। अगर ऐसे उन्होंने किया है तो उनके ऊपर कायदेशीर कार्रवाई क्या होगी उसके बारे में भी सोचा जाएगा। पीएम मोदी के 12 साल के कार्यकाल को कांग्रेस और शिवसेना बता रहे कि सिर्फ देश को बर्बाद किया है, पीएम ने कोई ऐसे बड़े काम नहीं। इसलिए वो पश्चिम बंगाल में चुन के आए, इसलिए पौंडीचेरी में चुन के आए, इसलिए आसाम में चुन के आए, इसलिए मुंबई महानगर पालिका में हम चुन के आए, इसलिए महाराष्ट्र में हम चुन के आए। कांग्रेस और यूबीटी शिवसेना हमारी है, यूबीटी, तो उनका यही धंधा है कि नरेंद्र मोदी साहब के ऊपर उंगली उठाना, यहाँ एकनाथ शिंदे साहब के ऊपर उंगली उठाना, उनकी बदनामी करना, ये उनका धंधा है। थैंक यू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.